हा व्हिडिओ 26 जानेवारीचा आहे, पण यात ना लांब भाषण आहे ना फक्त देशभक्तीच्या घोषणा. हा व्हिडिओ आहे 2026 मध्ये शेतीत नफा वाचवणारे 7 संकल्प याबद्दल. 26 जानेवारी आली की आपण झेंडा लावतो, भाषण ऐकतो. पण खरं सांगू का, दरवर्षी आपण तेच करतो. पण शेतीत आपली परिस्थिती बदलते का? आज 2026 साठी शेतकरी म्हणून 7 बदल जे तुमच्या शेतात दिसले पाहिजेत. हे संकल्प मोठ्या गोष्टी नाहीत, पण जे शेतकरी आज करतो तोच उद्या टिकतो. तर मग चला, हे 7 संकल्प नेमके काय आहेत ते एक एक करून समजून घेऊया. पण हो, त्याआधी आजची खरी परिस्थिती काय आहे ते बघणं महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला बदल का करायचा आहे हे एकदा नीट कळलं ना की मग तो करण्याची खरी प्रेरणा मिळते. हे आकडे बघा. हे गेल्या 15 वर्षांचं सत्य आपल्या समोर मांडतायत. मजुरी तिपटीनं वाढली, कीटकनाशकांचा खर्च 2.5 पटीनं वाढला, पण आपल्या पिकांचे भाव ते फक्त 1.5 पट वाढले. म्हणजे बघा, आपला खर्च किती वेगाने वाढतोय आणि नफा कसा कमी होतोय. तो नफाच तर गिळला जातोय. आणि ह्याच परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याला हे 7 बदल करायचे आहेत. हे 7 संकल्प लक्षात घ्या. यांचा उद्देश फक्त उत्पादन वाढवणं नाहीये, तर आपला जो कष्टाचा नफा आहे ना तो वाचवणे. चला तर मग सुरू करूया पहिल्या संकल्पापासून. तर आपला पहिला संकल्प आहे, अंदाजावर काम नाही, मोजमाप करून काम करूया. आपण बघा, कितीतरी वेळा अंदाजानेच खतं टाकतो, नाही का? पण जर आपण माती परीक्षण केलं तर जमिनीला नक्की काय हवंय हे आपल्याला कळतं. आणि असं केल्याने होतं काय? आपल्या खतांवरचा खर्च थेट 10 ते 20% कमी होतो आणि उत्पादन ते पण स्थिर राहतं. म्हणजे बघा, कमी खर्चात जास्त खात्रीशीर उत्पन्न. बदलाची ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. आता दुसरा संकल्प हा आहे खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा. कारण खरंय, फक्त उत्पादन वाढून काय फायदा जर आपला खर्च त्याहून जास्त वाढत असेल तर. काही अभ्यास असे सांगतात की आपल्या शेतातल्या जवळपास 30 ते 40% फवारण्या या अनावश्यक असतात. विचार करा, म्हणजे दर 10 फवारण्यांमागे आपण 3 फवारण्यांचा खर्च थेट वाचवू शकतो. आपला खरा नफा इथेच तर दडलाय. तिसरा संकल्प आहे पाण्याबद्दल. आपण पाण्याला अमृत मानतो, मग त्याचा सन्मान करायलाच हवा, नाही का? आपण जेव्हा मोकाट पाणी देतो तेव्हा खूप पाणी वाया जातं. पण त्याच्या जागी जर ठिबक सिंचन वापरलं तर फक्त 40 ते 60% पाण्यातच आपलं काम भागतं. केवढी मोठी बचत आहे ही. आणि फायदा फक्त पाण्याचा नाही, पिकाला नेमकं गरजेपुरतं पाणी मिळाल्याने त्याची वाढसुद्धा जोमदार होते. आता चौथा संकल्प, जो आहे आपल्या मातीबद्दल. आपली माती जिवंत ठेवायची आहे, कारण ती फक्त दगड धोंडे नाहीत, ती एक जिवंत व्यवस्था आहे. जमिनीतला सेंद्रिय कर्ब, ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो, तो जर 0.75% जास्त असेल तर आपलं उत्पादन स्थिर राहतं, टिकाऊ होतं. आणि अशी जिवंत मातीच आपल्या पिकाला ऊन वाऱ्यापासून, दुष्काळापासून वाचवते. एक प्रकारे ती पिकासाठी कवच कुंडल आहे. पाचवा संकल्प आहे एकाच सवयीचा. ती सवय म्हणजे निरीक्षणाची. जरा विचार करा, दर आठवड्याला शेतात फक्त 1 चक्कर मारली तर किती मोठा फरक पडू शकतो. जर एखादी कीड किंवा रोग आपल्याला सुरुवातीलाच दिसला तर आपलं नुकसान फक्त 5-10% थांबतं. पण जर आपलं दुर्लक्ष झालं तर हेच नुकसान 25 ते 40% जाऊ शकतं. म्हणजे बघा, आपली 1 चक्कर आपला मोठा खर्च आणि मोठं नुकसान दोन्ही वाचवतं. सहावा संकल्प हा थोडा वेगळा आहे. तो म्हणजे फक्त शेतकरी नाही तर कृषी उद्योजक बना. उद्योजक काय करतो? तो फक्त माल तयार नाही करत, तर तो कधी विकायचा याचाही विचार करतो. आपण बघा, कापणी झाली की लगेच माल विकायला जातो, तेव्हा अनेकदा भाव कमी असतो. पण तोच माल जर आपण फक्त 15-30 दिवस थांबून बाजाराचा अंदाज घेऊन विकला तर आपल्याला 10 ते 25% जास्त दर मिळू शकतो. पीक तेच आहे, मेहनत तीच आहे, फक्त निर्णय वेगळा घेतला आणि आपला नफा वाढला. आणि आता 7वा आणि शेवटचा संकल्प, तो आहे सतत शिकत राहण्याचा. बघा, जग किती वेगाने बदलतंय, मग शेतीची पद्धत कशी मागे राहील? जो शेतकरी नवीन माहिती घेतो, नवीन तंत्रज्ञान वापरतो, तोच या बदलत्या हवामानाला तोंड देऊ शकतो. असा अपडेटेड शेतकरीच योग्य वेळी योग्य निर्णय घेतो आणि त्याची शेती जास्त मजबूत, जास्त टिकाऊ बनते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, माहिती हीच आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. तर हे आहेत ते 7 संकल्प.
कदाचित वाटेल की हे छोटे छोटे बदल आहेत, पण जेव्हा हे सगळे एकत्र येतात ना, तेव्हा यांचा परिणाम खूप मोठा असतो. आणि तो परिणाम फक्त वाढलेल्या नफ्याचा नसतो, तर वाढलेल्या आत्मविश्वासाचा सुद्धा असतो. चला, एकदा पटकन बघूया की ह्या बदलांचा परिणाम काय होतो. मोजमाप केल्याने आपला खर्च कमी झाला, पाण्याचं योग्य व्यवस्थापन केल्याने आपली साधनं वाचली, बाजाराचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला चांगला दर मिळाला आणि नियमित फिरल्यामुळे मोठं नुकसान टळलं. म्हणजे प्रत्येक छोटा बदल आपल्या नफ्यात भर घालतो आणि आपली शेती जास्त मजबूत करतो. आणि या सगळ्याचा सार एका वाक्यात आहे. ते वाक्य म्हणजे उत्पादन वाढवणारा शेतकरी नाही, तर आपले निर्णय सुधारणारा शेतकरी टिकतो. आपली मेहनत तर आहेच, पण ती योग्य दिशेने लावण्यासाठी योग्य निर्णय घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून मग ह्या 26 जानेवारीला हा दिवस फक्त झेंडावंदनापुरता मर्यादित न ठेवता एक शेतकरी म्हणून स्वतःला आणि आपल्या शेतीला अजून मजबूत करण्याचा संकल्प करूया. कारण एक गोष्ट नक्की आहे, जेव्हा शेतकरी सक्षम होतो तेव्हा शेती मजबूत होते, आणि जेव्हा शेती मजबूत होते तेव्हाच आपलं राष्ट्र खऱ्या अर्थाने मजबूत होतं.